अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत वलगाव येथील महिलांनी पुढाकार घेऊन ग्रामरक्षक दलासाठी निवड झालेल्या महिलांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या गौतम नागोराव वानखडे राहणार पुसदा याला तडीपार करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अमरावती यांना दिले आहे। गौतम नागोराव तायडे यांच्यावर 8 गुन्ह्यांची नोंद असल्याचे निवेदनात म्हटले आहे। तर शासन परिपत्रकाप्रमाणे अवैध दारू विक्री व निर्मिती करणाऱ्या व्यक्तीस अटक करून त्यांच्या विरुद्ध 3 पेक्षा जास्त वेळेस कारवाई झाल्यास त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये हद्दपार तसेच प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटीज ऑफ स्लम लॉट्स बुलगेट्स अँड ड्रग्स ऑफेंडन्स ऍक्ट 1981 प्रमाणे कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट आदेश आहेत। तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 2 FIR दाखल असेल तर तडीपाराची कारवाई करणे नियमसंगत आहे अशा आशयाचे निवेदन महिलांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे। माझं नाव आशा ज्ञानेश्वरराव सगणे राहणार पुसदा तालुका जिल्हा अमरावती। 1 वर्षापासून दारूचे दुकान गावातील लायसन्स बंद झाले तरी दारू विक्री चालूच आहे। 3 वेळा रिपोर्ट होऊन केस लागून तडीपार झाला नाही तरी या विषयावर आज आम्ही कलेक्टरवर हे दिलं, कलेक्टरला निवेदन दिलं तर त्यांनी कारवाई केली नाही तर 27 तारखेपासून उपोषणाला बसू। ब्युरो रिपोर्ट VCN न्यूज अमरावती।